तर हाय मित्रांनो, तर आता बरेच दिवसातून वेळ येईल. ताई गेली होती बाजारला ना, मी पण आलेला बसलेला होता नुसताच टाईमपास करत. दरवाजा खोलला मी एकट्याने. आमचा पॅटर्नवाला दरवाजा आहे. असा पॅटर्न उघडायला लागतो. आई मोनरला गेली होती, बाकी कोणच नव्हता. तर चला, आईने काय काय सामान वगैरे आणला. नाही आता आले 3 वाजता, 3 पावणे 3 झालं. आता आई जेवण बनवायला लागले. ताई मोबाईल घेऊन गेले, त्याच्यामुळे मी फोन केला तर बरं झाला आईला. आई आता लागले तिथं तांदूळ वेचायला थोडं. सोनाली इथं झोपले, बायको झोपले, कारण मी थकून आलो भिवंडीवरती. तर झोपले नाही. आता मोनरवरून आली ना, लगेच तांदूळच फुनायला लागले. तुम्ही सांगा जेवत नाही तर थोडा थोडा बनवून. तर आम्ही खाऊन आलेलो होतो रस्त्यालाच राईस, आम्हाला टाइम झाला त्याच्यामुळे. पण आई बोलते का आता बनव जाऊ थोडा थोडासा लवकर टाइम नाही व्हायचा ना. तर चला आईला तांदूळ फुनून घेऊया. आता आईने तांदूळ भात ठेवला चुलीवर. तर आता युद्ध चालू आहे तिकडं इराण इस्रायलचं आणि US-चं. त्याच्यामुळं गॅस महाग झाला, इकडं गॅस भेटत नाही. तर त्याच्यामुळं आईला सांगला, आमची आहे गॅस पण सांगला आता चुलीवर बनवायचा ना ग, पुरवायला लागेल. म्हणजे गॅस तर भेटत नाही अजून, पण पुरवायला लागेल. एकूच आहे ना तो बाटला. मग काय भेटतील का नाही भेटतील काय ग. आईनी मोनरच्या बाजाराची होया पाहिजे, पण तो एक मंतरी मेला तरी महाग झाला वा नाही ना. युद्ध चालू आहे ना असा. बरं त्याची करता महाग केला वा. नाही युद्ध ते इकडे काय माहित नाही. मारून टाकला असा करून महाग केला वा. तर नाही आईला काय एवढा काय इकडे गावाला माहित नाही कोणाला. तर आम्ही ते नाही ना पाहत. लाकूड फाट्यावर आम्हाला गॅस असला नाही असला तरी काही फरक नाही पडत पटकन काय ग. गॅसवर तर जेवण रांधतच नाही, भाजीच फक्त. आईने आज काय बाजारातून आणलाय काय माहित भाजी. ते कोलंबे, बारक्या कोलंबे का रे, बारके महाग हो फार. ते काय करशील. आज कारण मासली पण नव्हती ना ग बाजारात. नाही तर बोटी पण बंद केल्यात ना सध्या, जास्त नाही पाठवत. म्हणजे आज समुद्रात नाही पाठवत, तिकडचं लगेच बॉम्ब टाकतात ना असं. त्याच्यामुळं बंद. तांबोटी फक्त सस्ती होती बस. किती रुपये वांगी आपल्याकडे किती रुपये का चिऊ किलो. तिकडं पण 20 रुपये होती आज इकडे किलो. पण 20 बरोबर. 20ची 1.5 किलो. 20ची 1.5 किलो. हे म्हणजे कसं आहे, मी हॅमली नाही घरची होती ना. आता घरची कुठून आपली वाडी मेली आता उन्हाची दिली टाकून. नाही बरं आता नाही. मी तिकडे भात ठेवलाय, तर भात बघा कसा उकलायला लागलाय. वट 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 कराय चुलीवर. एक नंबर. मित्रांनो माझा स्टँड पण तुटलाय मोबाईलचा, त्याच्यामुळे जरा व्हिडिओ हालल तर समजून घ्या. तर आता सांगत ना आता ते काय सांग ते रेशन वर पण गेलो तर तिकडे सांगा आता व्हिडिओ छान आहे तुमचं काढ. ते बघा आमच्या घरात गडबड झाली ती जरा. तर व्हिडिओ आम्ही बंद केलेली मित्रांनो. जरा मी पण 2-3 आठवड्यात म्हणजे 1-2 दिवस सतत आला होतो मागं. आमचा भाऊ पण ऑफ झाला होता त्याच्यामुळे काय तर व्हिडिओ थांबवलं होतं. अगं चांगली आहे. कितीची आणलीस 100 रुपयाची चिवू. 100ची कोलंबी बघ किती आणली ना. आईने आज कोलंबी आणली, ते जरा साफ करून. आता आईने घेतली कोलंबी. तर पैकी कशी साफ करते तर बघू. तशी आईची पद्धत आहे कोलंबी साफ करायची. त्याचा डोकी काढून टाका ना. त्याच्या डोकी काढून टाकायची, थोडी कटिंग करायची. सुरी कुठे कशाला तिकडच होती ना ते पोरांना. तर आता लागल्यात आई आणि सोनाली दोघी साफ करायला भाजी. असते ना आपला
काढला का मग बरा. कापून दाखवायला आले का हसून दाखवायला आले का तेवढ्या पुरते आले म्हणे व्हिडिओ देऊ दे, मग कामवाली सांगतील असं, कामाची म्हणे सुनत आहे असं सांगतील. तसा पण लोक बोलतातच, तसा पण लोक बोलतातच, काय करते. तर चला यांना पटापट कोळंबी साफ करून घेऊ दे. भात तर झाला पण आईने ढाकण दिला. आता ढाकण झाकण प्लेट ठेवली, काय त्या सगळं सांगतात. का शिजेल त्या लगेच, तर शिजेल का रे भात. चुलीवरती बरा चव. बरंच दिलं तरी पण 100चे मित्रांनो भरपूर दिले कोळंबी आईला. एवढी कशी काय दिली. इकडे मनोरला कसा 7 पाटी जवळ ना, इथून या जवळ ना आपला काय ते बंदर, तिकूनच्या बाया येत ना, ते बंदर जवळ ना, टेम्पो घेऊन येत ना, तेच ना बंदर जवळ असा केलवा 7 पाटील आहे ना मावरा येत बोटी. तर 7 पाटी जवळ ना मित्रांनो, त्याची मुलं मनोरला मावरा स्वस्त भेटत जरा. नाही तर भिवंडले तर 100 रुपये 150 रुपये पाव ना ग. वेडवण पण जवळ ना, वेडवण पण जवळ, वेडवण पण बंदर आहे ना. उतन पण जवळ, उतनला बोटी लागत, वेडवणला ना ग. वेडवणला पण. तर आम्ही पहिले उतनला वेडवणला कामा मावरा व्यवसाय गेलेल मी तर ना ग. सांचे मांदेली वेसाय का मावरा वेसाय का मग जरा जरा मावरा दिजे का त्याचा आणून सुकवायचा ना, मग इकडा नाही जा ना. बिसरा फाट्यावर माडायचे ना ते वहीच्या याच्या त्याच्या ते उमेशींचे घराचे समोर राहत होतो ना, त्या मोठा टेप असा तसंच ना ग. त्या फाट्या जमा करायचे एकूण तिकून बाहेर. कामावरशी यायचा ना, मग सांचे जायचा, नाही तर सुट्टीची राहते रोज जायचा ना ग. असाच ना करत. सुट्टी नाही तिचं, सुट्टी नाही तिचं, सांचेच जात ना. सांचेच नाही तर दुपारचे उन्हाचे भरात, नाही तर दुपारचे सुट्टी झाली का, जेवाय सुट्टी झाली ना लगेच खायचा ना लगेच जायचा. नाही तर नारेल विसाय ते सुनील तिकडची म्हणून दिवशी तर इकडं नाही, तेव्हा मग नारेल वेचायचा उमेशींच्या घराची माग ना ग. तिकडं ते नागलीच ना सगळे नागली. आंबा ते सुकालाच ना. माडा तर जशी काय कचरा टाकेल पेंडीच्या पेंडी ना. आता तर 100 रुपये डझन इकडे. फार महाग झाला पडलेला नाही तिकडे. आता पण तसाच हवा, पण आता तिकडे कोण जाय काय ग. सांग गेली ती ना आता लगे जवळ त्यांचे काय ती त्याची मैत्रिणीची आस मेली ना. पण आता त्यांचा गाव पण नाही लक्षात, म्हणजे जवळ सांग लगी जाते. गाव पण नाही माझे ते लक्षात आता. जावं ना आता तरी पण ते काय ते काही 6 गेले वर्ष आमची गेलो होतो ना, सहल अशी ती पोरांची नेली ती त्याचीच निघालो गावाची त्यांचे. वेडवण वशी ना ते संतोषची घराकून ते तल्याकून ना ते रस्त्याला निघाला इकून पाडायची ते मोठ्या रस्त्याला आहे. वेडवण वशी ना अशी गेलो ठाण्यावशी. तर चला यांना आता मावरा साफ करून घेऊ दे जरा पटापट. तर चला फायनली साफ करून झाली. आता धुवून घेईल आई आणि भाजी टाकाल. सोनायला लागले त्याच्यातली घाण काढायला. तर चला भात चुलीवर केला आणि टाइम झाला बोलतो त्याच्या मुला आई आता भाजी गॅसवर बोलतो करते. आता त्याच्या चिचोला टाकशील का चिंच. चला आता आईला भाजी बनवून ठेवते मस्तपैकी टकाटक. आईने फोडणीला टाकलाय कांदा वगैरे टमाटर वगैरे तेलावर. तर चला आता भाजी बनवली का दाखवतो तुम्हाला भाजी मस्तपैकी.
कडक. आणि इथं आईने ठेवली टोकरी भाजीपाला, वांगी आणि टमाटर, मिरच्या असा ठेवला आहे. नाही काही दारूची बॉटल का काय कोणाची? ती दारूची नाही आणि ती पापडी लागतं ना. पाहुण्याला आणले हो. नाही तर आता भाजी चालू आहे. ती कामी बाटली ती झाली खाली बाटली. ती पाहुणा आले त्याला आणली होती दार टाकायची. तर पाहुणा आणलं का त्यांना लागते, नाही ते मग रागावून जातात ना का. हो मामा. तर चला आता भाजी करू दे आईला. मसाला वगैरे टाकला आईने सगळं. आणल्यात वाकट्या ना, आईला दिल्यात गुलाबजामुन, पण आईने अजून खाऊन नाही बघितला. चांगला खाऊन बघ एक ते. हो ती मास्की आली, शेपट शेपट मास्की. तर खाऊन बघ आता कसा झालाय. माई खाय ग. तर आता आई चव सांगल आवडेल का नाही. तर आता खाली विचार ना. घे ना मोपा ना. पहा असा टाक ना तोंडात. तसाच टाक. भारी हे तवा नको. तर तसंच चावाय ते का गुलाबजाम चावाय लागतात ते टुसूल ते असं तोंडात टाकलं का विरघळ. काय हो पण दुसरं कडकच आहे ना का काय? नाही ते सफेद रसगुल्ला ते असा ते दुधाचं ते खवीस त्याचं ते. हे गुलाबजाम भारी हा. तर आईला आवडलं. खा अजून. फार मस्त हा. माई घे एक तुला. नको त्याला नको, त्यांनी सकाळी फार खादेल. ते खाऊन दे ना. टोपात होतं ना ठेवेल आम्हाला सकाळी उठून बाबू धर. हैराण. मग दात दुखत त्याच्या. बाबू बाबा मला केला खाय पाहिजे. केला देश त्याला अर्धा. खोलीत नेऊन ठेवला. जा खोलीत छान. तिकडे आहे पाहिजे किचन मध्ये. धर अजून एक. धर बाबू जा केला आणते तसंच धर या. जाता तुझा केला. ताईला आवडला बोलतं काय तर खरा का खोटा बात तर काय आता. मस्त ना. मस्त. चांगलं. सणाला होड्या भाकरी करेल त्याची पण तोंडात नाही घालले. करेल होत्यास भाकरी. नाही ना पक्याची बायकच नाही करंजे. तर ते कडक ना. हे चावाय नाही लागत ना. आम्ही तर यावं ताईने तिरगुल ती पक्क्यानी बनवलेली ती हातोडी फोडून खाल्लं ना का. चावत नाही तर काय करशील. फार कडक ना. साईज बघशील तर एवढं मोठं. तुझं नरम. मी सांगला नाही आईशला तर सांग नाही कडक असतील. नाही चावत नाही ते ते पण डबा भरून होतं तुला ठेवलं होतं पण मॅच सगळं खतम केलं. मग विसरलो ना आणायला तर मग रातचे मीच सगळं खाई. नाही चिवणी डबा भरून ठेवलं होतं. असं विरघळायचं असं चावाय पण एवढं लागत नव्हतं तसं बनवलेलं. घी टाकलेलं ना त्याच्यात त्याच्यामुळे ते. पण ते वर्षा फार कडक होत ना. तेव्हा घी नव्हता टाक बघा मेंढी. उडीद आहे तिकडं खावत जा नको नाही तर गेल्यावर साखा खावला का नाही तर भरतीचे दोन्ही एक बनवलं झाला का. चाललं मेंढा आलं मेंढ सगळं. बसू त्याच्यावर. जातील ते. जा नाही तिकडेच राहाल मेंढ. हो तर चला आईने आता भात भाजी वाढायला लावली मस्त पैकी. दाखव का भाजी कशी झाली. केलाय रस्सा लागत ना. जरा का वरती कर चमच्या खाली दिसू दे. तर बघा एक नंबर झाली भाजी. तर चला आता जेवण करून घेतो मस्त पैकी आम्ही. काय करू त्याला नाही त्याच्या मुलांनी रस्सावाली केली. करायचं रस लागत तो. तर चला आता जेवण करून घेतो. या तुम्ही पण जेवायला मस्त पैकी. माई जेवा ये. तुझा व्हिडिओ घेणार पण नाही तर घेऊ का नको व्हिडिओ.
हा तर चला मायरा पण जेवायला बसली तर मी पण जेवायला बसतो. तर चलो मित्र हो, हा व्हिडिओ आता इथंच संपवू. या तुम्ही पण जेवायला. काय ग? तर या तुम्ही पण जेवायला. आम्ही पण आता जेवण करून घेतो. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.